नमस्कार. मी हर्षल यादव. माझा डाळिंबाचा भगव्याचा 550 झाडांचा प्लॉट आहे आणि आता नवीन लागवडीचे पण थोडा विचार आहे. तर या संदर्भात मी थोडं मातोश्री ॲग्रो कन्सल्टन्सी जे आहे आपलं त्या संदर्भात बोलू इच्छितो. मागच्या साधारण 4 वर्षापासून मी महेश ताड सरांसोबत काम करतोय. सरांनी जे शेड्यूल दिलेलं आहे आपल्या डाळिंब पिकाचं ते शेड्यूल अतिशय व्यवस्थित आहे. कारण वडिलोपार्जित जे आमचे 1990 किंवा 2000 सालापासूनच्या डाळिंबाच्या बागा होत्या त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः एक 4 टन 5 टन एकरीच्या आसपास आमचं उत्पन्न निघत होतं. परंतु मागच्या 3-4 वर्षापासून ज्यावेळेस आम्ही सरांसोबत किंवा मातोश्री परिवारासोबत काम करायला लागलो त्यावेळेसपासून आमची सरासरी 10 टन 11 टन, यावर्षी तर 11 टन 800 किलो, म्हणजे साधारणतः 12 टनाच्या आसपास एका एकरामध्ये 500 झाडामध्ये आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे. मार्केटचा सध्याचा स्थिती बघता हे उत्पन्न काही कमी नाही. कारण पूर्वी ज्यावेळेस आम्ही डाळिंब विकायचो त्यावेळेस 27 रुपये, 25 रुपये, 30 रुपये जरी रेट भेटला तरी खूप वाटायचा. परंतु सध्याचे जे रेट आहेत ते व्यवस्थित आहेत आणि आपण जेवढं उत्पन्न काढू 10 टनाच्या आसपास 11 टनाच्या आसपास जर आपलं उत्पन्न गेलं तरी साधारणतः आपल्याला एक 6 ते 7 लाख रुपये एकरी नफा राहण्यास काही हरकत नाही. या व्यतिरिक्त जो काही बेसल डोस पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सरांचं जे मार्गदर्शन सर करतात आपल्याला की बाबा पहिल्यांदा शेणखत भरणं असेल, रेस्ट पिरियड मधलं काम असेल, शेणखत भरणं, त्याच्यानंतर स्लरी देणं, सुडोमोनास किंवा पॅसिलोमायसिस निमॅटोडसाठी देणं, त्याच्यानंतर बेड भरून घेणं, त्याच्यानंतर बेसल डोस देणं. बेसल डोस दिल्यानंतर तुमची बाग फोडून घेणं, रोग आलेल्या फांद्या असतील, मर झालेली झाडं असतील किंवा एखाद्या फांदीवर तेल आलं असेल ते काढून घेणं असेल, या सर्व पद्धतीमुळं किंवा मातोश्री परिवारानं दिलेल्या शेड्यूलमुळं डाळिंब पिकामध्ये आपल्याला एक शिस्त आली की बाबा आपल्याला हे काम या स्टेजला करायलाच पाहिजे. आणि हे व्यवस्थित शिस्तीमध्ये काम केल्यामुळं उत्पन्न येतं. मार्केटचं थोडंफार इकडं तिकडं होतं, परंतु आपण जेवढं जास्त उत्पन्न घेऊ तेवढं आपल्याला फायदा होणार आहे.